नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद, साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान म्हणजेच स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचं व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवली. ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. ध्येय साध्य होईपर्यंत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं स्वामी विवेकानंदांचं मत होतं. एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते. जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते. एवढंच नव्हे तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारांनी सुद्धा लोकांना प्रेरित केले. स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कोलकाता सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचं नाव नरेंद्र ठेवण्यात आलं. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयात रुची आणि गती देखील होती. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांना विशेष आवड होती. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील उत्तम जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोर अवस्थेपासूनच व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जुनाट अंधश्रद्धा आणि जाती आधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांना लहान वयातच प्रश्न पडायचे आणि सारासार विचार आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी नकार दिला होता.
विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत असे, तर त्यांचे गुरु त्यांना नोरेन या शब्दाने हाक मारत असे. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते. नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि ते 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. 1881 साली ते फाईन आर्ट आणि 1884 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युअल कॅन्ट, बारुच स्पिनोझा, जॉर्ज हॅगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर्सच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. 1881 ते 84 मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिलं, परंतु त्यांच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धी सामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्याही विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळालेला नाही. त्यांना श्रुतिधारा म्हटले जात असे. श्रुतिधारा म्हणजेच विलक्षण स्मरणशक्ती असलेला. एवढ्या तरुण मुलाने एवढं वाचलं असेल असं मला वाटलं नव्हतं, असं महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटलं होतं. कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ यांचे मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलवलं होतं. त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलवून घेतलं. 1881च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांचं गायन ऐकून संतुष्ट झाले. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र यांना दक्षिणेश्वर येथे येण्याचं आमंत्रण दिलं. सूक्ष्म योगदृष्टीच्या सहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अतिउज्ज्वल भावी काळ पाहू शकले होते. म्हणूनच ते नरेंद्रकडे आकृष्ट झाले. गुरुने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असताना नरेंद्र उन्नती साधत होते. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्र यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली आणि याच ठिकाणी भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली. यानंतर रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचं नामकरण स्वामी विवेकानंद असं केलं. रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एका पडक्या इमारतीत या मठाची स्थापना केली. राजा अजितसिंग खेत्री यांनी 10 मे 1893 रोजी स्वामीजींना विवेकानंद असं नाव दिलं. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले आणि त्याचवेळी त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचं मन कासावीस झालं. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोहोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचे ठरवले.
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्म परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे 7,000 लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो 2 मिनिटे अखंड चालू राहिला. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो, या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. काही दिवसातच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचं वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं केलं. वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापली. शिक्षणाविषयी स्वामी विवेकानंद म्हणायचे, शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पोहोचले पाहिजे. 4 जुलै 1902 ह्या दिवशी स्वामीजींनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूसोबत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असताना रात्री 9:10 त्यांनी समाधी घेतली आणि 40 वर्षांपर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे काही अंतरावर त्यांचं विवेकानंद स्मारक आहे. तर मित्रांनो, आज आहे 4 जुलै, स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तुम्हाला स्वामी विवेकानंद यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट सर्च करून ऐकू शकता. चला तर मग, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.